थोडी थोडी शांतता ठेवा. कॉम्बॉक्स मध्ये विनंती आहे. अंकित आणि वैभव गोलंदाज गौरव यस पंचाचा इशारा. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल इथे टाकला जाईल. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये येत असताना एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आता मात्र यातला विनर देखील सेमीला असेल का? येस, यातलाही विनर सेमीफायनलला पोहोचणार. यात काही वाद नाही. आता ही क्वार्टर फायनलची मॅच आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आलं. एक उजवा एक डावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिला बॉल सिंगल. दुसरा बॉल शॉट आहे. कट केला आहे. शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इकडे अपील केली जाते. नोट आउट आलाय. काय अटॅकिंग फिल्डिंग होत असताना, काय सुपर फिल्डिंग होत असताना अगदी डाईव्ह करून सुरेश रैना स्टाईल, मोहम्मद केप स्टाईल स्वतःला सेव्ह केलेला आहे. यावेळेस आपण बघू शकता. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. अगदी डाईव्ह करून स्वतःला सेव्ह केलं फलंदाजाने. आणि इथे गोलंदाज तयार मिस्टर गौरव. तिसरा चेंडू पुढे खेचलाय. क्लोज किपिंग मध्ये इकडे मात्र चेंडू हातात आला नाही. आणि यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. धावा झाले त्या म्हणजेच एक. दोन डॉट चेंडू सल्लग आले. चांगली गोलंदाजी. आता क्रॉस बॅटीने फटका स्विंग केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच होईल का? यस असं उत्तर येते. विकेटचं पतंग. डीजे. यस गाण्यावर आपण बघू शकता. इथे महिला वर्ग आहेत. चांगला डान्स करत असताना कॅमेरामॅनला विनंती असेल, जेव्हा मात्र ते डान्स करतील नक्कीच कॅमेरा महिला वर्गावर जाऊ द्या. बेस चार चेंडू हाताळलेत. एकच धाव खर्च केले. सुपर गोलंदाजी गौरवकडून पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकामधला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इकडे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल का? झालाय. परंतु इकडे पोहोचतो. एक धाव असेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, दोन धावा. डीजे बजाव.
चला मात्र घाई करा, स्पीडअप करा. फिल्डिंग टीमला विनंती आहे. आजचा दिवस 26 तारीख आहे. रविवारचा दिवस आहे. खवय्या दिवस म्हणून ओळखला जातो. इथं गोलंदाजी मार्कवर येत असताना स्मिथ पहिला चेंडू असेल. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय. सिंगल इकडे नक्की पाहायला मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावा झाल्या त्या म्हणजेच 3. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना यावेळेस आपण बघू शकतात DDNC संघ आपल्याला पाहायला मिळते. दिव्य दृष्टी आता कुठे ना कुठे दिव्य दृष्टी दिसायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही. मयूर अगदी चांगली कॅप्टनशिप करतोय, चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवतोय आणि यावेळेस डाव्या हाताच्या फलंदाजाला सापळा रचला जातोय. कारण की मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. स्लोवर आणि फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आओ अंतिम क्षणाला कॅच सुटला जातोय. हरकत नाही, इथे चांगला प्रयत्न केला होता. बेस आपण बघू शकता आता कॅच ड्रॉप होत असताना चांगला प्रयत्न केला होता इकडे, मात्र क्षेत्ररक्षकाने हर्ष आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इकडे कॅच करता आलं नाही. कॅच ड्रॉप होताना रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. वारंवार स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय. कुठे ना कुठे खेळ फसला जातोय. रिस्की स्ट्रोक आहे. क्रिकेट प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आजही मात्र तेवढेच असरदार आहेत जेवढे जुन्या काळात होते. फुटबॉल चकवा चेंडू, फसवा चेंडू. यावेळेस गती परिवर्तन, वेगाने चेंडू फेकलाय. डॉट बॉल. अरे की सर्वजण एकमेकाची ताकद आणि कमजोरी ओळखतात. सर्वांना या किल्ल्याचे चोर दरवाजे माहिती आहेत. त्यामुळे तशी गोलंदाजी आणि तशी फलंदाजी होणार. वाईट चेंडू. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला 5 धावा धावपलकावर. स्पिनर चेंडू टाकला जातोय. क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केली आणि इकडे मात्र 1च मिळेल. 2 षटक इकडे संपुष्टात आले. धावा झाल्यात त्या म्हणजेच फक्त 6. SDJ मागे फक्त 6 धावा झालेल्या आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण बघू शकतात खेळ चाललेला आहे. इलस बॉल. स्वीचिटचा फटका उंच गेलाय. यावेळेस मात्र आपण बघू शकतात पेडल स्वीप केलं जात आहे. यावेळेस 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अगदी क्रॉस बॅटेड पेडल स्वीप आणि स्कोरबोर्ड 8.
पहिला चेंडू अगदी यॉर्करच्या शोधामध्ये गेला होता. गोलंदाज 8 धावा धावपलकावर होत असताना यावेळेस यस पॉपिंग क्रीज इकडे चेक केला जातोय आणि 4 चेंडू जुने बाकी आहेत तिसऱ्या षटकामधले. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू येत असताना डीप पॉइंटला एक धाव असेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे नाही येत. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. डव्या त्याचा फलंदाज यावेळेस आपण बघू स्ट्राईक वर असेल, ज्याला एक जीवनदान भेटलंय. 9 धावा या धावपलकावर लागले जात आहेत. 9 धावा धावपलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. येणारे अजूनही चेंडू 3 बाकी आहेत तिसऱ्या षटकामधले. एक उजवा आणि एक डवा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. अगदी समुद्र लगत हे मैदान आणि यावेळेस आपण बघू शकतात त्या मैदानावर सुरू असलेली स्पर्धा ती म्हणजेच नांदगाव प्रीमियर लीग 2025. जानेवारीच्या महिन्यामध्ये 26 तारखेला ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. लोअर फुलटासा हे फटका इकडे मात्र डीपमध्ये पॉइंटला येत असताना एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अक्षय देखील चांगली गोलंदाजी करतोय. अगदी प्रत्येक गोलंदाज येतोय आणि खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या म्हणजेच 10 डबल डिजिटमध्ये. आता मात्र आपण बघू शकतात डबल फिगरमध्ये धावा गेल्यात 10 स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झालेत 3, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. तिसऱ्या षटकातले 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्वार्टर फायनलची मॅच जिंकणारी टीम सेमीफायनल मध्ये जाईल. काय चेंडू हाताळलाय, वेगावर स्वार, अ ड्रीम डिलिव्हरी टाकली जाते. यॉर्कर क्लीन बोल्ड. क्रू पार्थ हा एक फेमस खेळाडू आहे. खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे क्रू पार्थची. अगदी अवघड कॅच आहे. पोचला तरी मी नशीब मानेल, परंतु काय कॅच घेतलाय, काय जजमेंट घेतलंय. क्षेत्ररक्षक स्मिथ आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्मिथ हास्य त्यांच्या चेहऱ्यावर देखील असेल. विकेट एडीजे. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा कौला तारा वीर हरा शिवाजी राजा कौला तारा वीर हरा शिवाजी राजा. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकामागे फक्त 10 धावा पाहायला मिळतात. फक्त 10. 15 चेंडूमध्ये 10 बनवलेले आहेत. फलंदाज जो स्ट्राईकला आहे ना, त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. आता मात्र चौकार षटकारांची गरज आहे. इथे मात्र यावेळेस आपण बघू शकतात
दैता पाकाचे महिन्याने येडी नवीन तुझे दसऱ्याला दैता येस, बघायला गेलं तर 2 डॉट नंतर षटकार आलाय. धाब्यांचा विचार केला धावा झाल्या त्या म्हणजे 16. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अगदी संध्याकाळचं सत्र आहे. टायमिंगचा विचार केला तर 4:30 झालेले आहेत. आणि इकडे काय कडक आहे हा पॉवर दमदार फटका. आणि यावेळेस मात्र मैदानाच्या 100 कॅच घेणारा आज मला तर वाटते त्याच्या हातामध्ये चेंडू म्हणजे बघतो की काय असणार काही म्हणजेच शौर्य हा कॅच करतोय मैदानाच्या बाहेर, ज्याने वन ऑफ द बेस्ट नाही या मैदानावरची सगळ्यात चांगली कॅच पकडले. इथे आपण बघू शकता कॅच होईल, विकेट येईल. 22 धावा झाल्या, 23चा आपण असेल. साहेब पालघर विधानसभा संघटक शिवसेना यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक दिलेलं आहे, त्याकरता धन्यवाद. श्री धीरज कमळाकर गावड, ग्रामपंचायत नांदगाव, उपसरपंच साहेब मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पालघर, द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे, त्याकरता त्यांचे धन्यवाद. श्री सिद्धेश अनंत महाले शिवसैनिक यांनी आम्हाला तृतीय पारितोषिक दिलेलं आहे, त्याकरता धन्यवाद. श्री मनीष कमळाकर पाटील ग्रामपंचायत नांदगाव सदस्य आहेत आणि चतुर्थ पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे, त्याकरता धन्यवाद. श्री चिराग राणे समाजसेवक यांनी आम्हाला संपूर्ण ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, त्याकरता धन्यवाद. श्री परीक्षित ठाकूर गजराज ट्रान्सपोर्ट यांनी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे, त्याकरता धन्यवाद. श्री पंकज ठाकूर आणि श्री पंकजी ठाकूर युवा सेना उपतालुका युवा अधिकारी समाज सन्मान चिन्ह सर्व आम्हाला दिले, त्याकरता धन्यवाद. श्री रोशनजी गावड समाजसेवक यांनी आम्हाला यूट्यूब लाईव्हचा खर्च दिलेला आहे, त्याकरता त्यांचं धन्यवाद. श्री मयुरेश पाटील शिवसैनिक आर्थिक मदत आहे. श्री राजेंद्र विठ्ठल पाटील मालक शिवकृपा बिट्स व ओमसाई हॉटेल नांदगाव आर्थिक मदत आहे. श्री कांती विठ्ठल पाटील मालक हॉटेल साई सावली आर्थिक मदत आहे, त्याकरता त्यांचं धन्यवाद. सर्वांचं धन्यवाद. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मदत केलेली आहे त्या सर्वांचं मी धन्यवाद करतो. जाऊया मॅचकडे. 23चं आव्हान आहे. 23 धावा बनवा आणि सेमीफायनलमध्ये पोहोचा. जर इथे हरलात तर आता संधी नाही आहे, स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. येस, यामध्ये जो जिंकेल तो मात्र हौशी नांदगाव संघाबरोबर खेळणार, हे लक्षात घ्या. सेमीफायनल असेल ती म्हणजे पहिली टीम आपल्याला पाहायला मिळेल जी फायनलमध्ये जाईल. 2025चं भव्यदेव आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि
व्हेरी फर्स्ट बॉल हलक्या हाताने इकडे सन्मान दिलाय. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. नो स्ट्राईकला मयूर. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र चेंडू पायाला लागून किपरच्या हातामध्ये जातोय. अगदी झोन मध्ये होता, लेग साईडला होता चेंडू. इकडे संधी होती फलंदाजाला काही धाव बनवण्याची. दोन सलग डॉट आलेत. टार्गेट नुसार गोलंदाजी देखील होत आहे. गोलंदाज दुर्गेश एच लागले, अगदी दूर राहिला. यावेळेस मिस फिल्डिंग आणि एक पूर्ण होणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर एक पहिली धाव धावपलकावर 22 पाहिजे जिंकण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे आणि चेंडू असतील 17 चेंडूमध्ये 22 बनवायचेत जिंकण्यासाठी. अजूनही दुर्गेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईकला मयूर आहे. यावेळेस 22 पाहिजे 17 मध्ये. ओहो, इकडे काय घडतंय. अगदी मात्र चेंडू पिचिंग चेक केली जाईल आणि इथे पंच बघा. पिचिंग जर क्रीजच्या अगोदर पिचच्या बाहेर पडेल तर नो दिला जातो. एकदा मात्र क्रीजच्या त्या बाजूने चेंडू गेला तर वाईटच असेल, हे लक्षात घ्या. शॉर्ट बॉल चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळला जातोय. यावेळेस मात्र पाठलाग सुरू आहे. एक आणि दोन पूर्ण केले आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4 बॉल 4 झालेले आहेत. शेवटचा बॉल 19 पाहिजेत. 16 चेंडू आणि 19 धावेची गरज. 16 गेंदे 19 रन हल्के हाथों से ही खेला है और स्ट्राइक को रोटेट किया है. 1 रन मिलेगा पहली ओवर के समाप्ति के बाद. 5 रन स्कोर कार्ड पर. अब चाहिए 15 गेंदों में 18 रन. डीजे छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, नहीं मान्यू दो मारो शादी कराई दी. छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, नहीं मान्यू दो मारो शादी कराई दी. छोटी सी उम्र में हमारी सगाई कराई दी, नहीं मान्यू. चला मात्र आपण बघू शकतात की ओहो, आतमध्ये येऊन स्ट्रोक खेळला जातोय परंतु इकडे डॉट चेंडू येतोय. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 18 बनवायचे आहेत. अगदी मात्र लो स्कोरिंग मॅच म्हणजे चुरशीची मॅच असते आणि चुरस पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस फिल्डिंग टीम दिव्य दृष्टी बॅटिंग करते. काय फटका खेळला इकडे. 6 धावा मयूरच्या बॅट मधून येत असताना षटकार. एडीचे जे मास्टर काही फटका खेळलाय मयूरने.
6 धावेसाठी स्कोरबोर्डचा विचार केला 11 धावा. ओहो पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता अगदी गोलंदाजाने मात्र पाहिलं आणि चेंडू मात्र स्टंपच्या वरून निघून गेला. त्यावेळेस डॉट बॉल येतोय. 12 मध्ये 12ची गरज आहे म्हणजे चेंडू फेकून झाले 3. अजूनही बघायला गेलं तर 2 चेंडू बाकी आहेत षटकातील. 12 चेंडू 12 धावेची गरज. सुसज्ज स्थितीमध्ये आहे सध्या बघायला गेलं तर. यावेळेस दिव्य दृष्टी. उलटा चेंडू इकडे फटका सजवला आहे आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. छेका टोला. यस डीजे. यस आपण बघू शकता महाराष्ट्राचं गाणं वाजतंय आज मात्र प्रजासत्ताक दिन. काय फटका खेळलाय. इस वक्त मयूर ने फिनिश किया है मैच को और जीत लिया है इस मैच को. सेमीफाइनल मध्ये प्रवेश.